वेळी तर आज सुरमई आणली होती. ते सगळं साफ वगैरे केलं आणि आईंनी इथे ना मसाला पूर्णपणे काढून ठेवला होता. लाल तिखट, हळद, मिरची पावडर, धना पावडर, चिकन मसाला आणि जो फिशचा मसाला तो आणि त्यामध्ये रवा वगैरे टाकून, मीठ वगैरे टाकून ते सगळं एकजीव करून ठेवलेलं. आणि आई ना जे सुरमईचे जे पीस होते त्याला ना एकदम चांगल्या प्रकारे मसाला वगैरे लावून आहे ना आम्ही ते मॅरिनेट करायला ठेवतो. जवळ-जवळ ना आम्ही 10-15 मिनिटं ना तसंच ठेवतो. नंतर ते आम्ही तळायला सुरुवात करतो. लगेच कधीच करत नाही आम्ही. त्याच्यानंतर इथे मी हॉलमध्ये आले तर ना अगदीच तो माझ्यावर रुसला होता. तर त्याला बोलले, "काय झालं? माझ्यावर का रुसलाय तू?" तर तो मला बोलत होता, की "तू मला चार मम्मा." तर तो त्याच्या हातांनी चांगल्या प्रकारे खातो. पण मुलांचं कसं असतं नाही का, "मम्मा चार मला." तर नंतर झाला तो शांत. नंतर इथे ना ताटांमध्ये रेडी करून ठेवलेले ना मसाले सगळ्या पीसला लावून रेडी झालं होतं. पण आई बोलल्या, की "आता तेल तापायला ठेवते आणि तळायला मी सुरुवात करते." तर तेल वगैरे चांगलं तापलं होतं आणि आईंनी ना एक-एक पीस टाकून चांगल्या अशा तळत होत्या त्या. आमच्याकडे तसे सगळेच नॉन-व्हेज खातात. कोणी तसं व्हेजिटेरियन नाहीये. तर ते काही दुसरं करायचा प्रश्नच येत नाही आम्हाला. तर सुरमई म्हणलं तर अजिबात काटे नसतात, पहिली मेन गोष्ट आणि टेस्टला सुद्धा चांगली असते. हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. आणि ज्यांनी नाही ना खाल्ली तर त्यांनी खरंच खा. अजिबात काटे नसतात. काटे काढायचे ना काही टेन्शनच नसते. ह्याच्यामुळं मला हे फिश आवडतात. म्हणजे ही सुरमई आवडते. चलो बाय.